सर्वांना जय भीम. आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश, मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये संपूर्ण बहुजनांना पूजाचे स्थान भेटण्यासाठी मी माझं वक्तव्य व्यक्त केलं होतं. पण माझ्या प्रिय भावांनी मला एक कमेंट केली आणि खरं तो प्रिय आहे आणि तो चांगला आहे आणि त्याचा स्वभाव खूप छान आहे. कारण मी त्या भावाला म्हणजे खूप वर्षापासून ओळखतोय, साधारणतः 4-5-6 वर्ष झाले मी त्याला भेटतोय आणि खरं तो खूप छान आहे. पण त्याची कमेंट इतकी छान, तेवढीच छान आहे. त्या कमेंट मध्ये मला दोष नाही काढायचा, मला त्याला कुठं विरोध करायचा नाही, कारण की तो खरंच प्रेमळ आहे. त्याच्या त्या कमेंट म्हणून आदर कळतं, त्याचे प्रेम कळतं. पण त्यामध्ये फक्त एक शब्द मला कोणता अपवाद वाटला, त्या शब्दासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय. आपली पात्रता लागेल, पात्रता लागेल. बघा, पूजाचे स्थान मिळवण्यासाठी पात्रता लागेल. आता हा शब्द जेव्हा मी वाचला तेव्हा मला कुठेतरी वाटलं, अरे यार, पात्रता. मग ज्या देवासाठी, ज्या मंदिरासाठी आम्ही प्राणपणाला लावतो, प्राणपणाला लावून जर आम्हाला मुख्य पुजाऱ्याची पात्रता होता येत नसेल किंवा पात्रता नसेल, तर आम्ही प्राणपणाला लावून आणि त्या तत्वाला खरंच स्वीकारतो का, हा पहिले आम्हाला घेतात. आम्हाला जर आरती येत नसेल, आकडा आरती येत नसेल, देवाला शृंगार करता येत नसेल, प्रसाद करता येत नसेल, तर आम्ही त्या देवाला खरंच मानतो का, हाही प्रश्न उत्पन्न होतो. जर मानत असेल, खरंच त्या देवाबद्दल तेवढी प्रेमाची श्रद्धा असेल, तर आम्हाला आरती, काकडा आरती, पूजा, शृंगार या सगळं करता आलंच पाहिजे. हा साहजिकच आहे. जिथे श्रद्धा तिथे सगळ्या गोष्टी साहजिकच येतात आणि आल्याच पाहिजे. पण जर येत नसेल तर आम्ही नावापुरतेच आहोत का, हा प्रश्न उत्पन्न होतो. जर नावापुरते असेल तर मग आम्हाला का गर्व वाटतं, हाही प्रश्न उत्पन्न होतो. भावा, मला तुम्हाला विरोध करायचा नाही, पण तुम्हाला समजून सांगायचं आहे. कारण की ज्या पुस्तकांनी मानवाला मानवापासून तो लास्ट ते पुराण ग्रंथ, बायबल, कुराण आणि धार्मिक ग्रंथ बनलेले आहेत. पण ज्या पुस्तकाने माणसाला माणूस शिकवली, त्या पुस्तकाला जाळण्यात आलं, त्या पुस्तकाला इंद्रायणीत बुडवण्यात आलं, हे मात्र तेवढंच खरं आहे. संत तुकारामाचा तो अभंग, ती गाथा, ही माणसाला माणूस बनवून, त्या संत तुकारामाच्या अभंगाला इंद्रायणीत बुडवणारा इतिहास आम्ही पाहिलंच नाही. कशामुळे बुडवला? तर संत तुकारामांनी फक्त वेदाचा सार घेतला होता, म्हणून त्या संत तुकारामाला कुंडात बुडून चक्क मारलं आणि वैकुंठ सांगितलं. मग तसंच छत्रपती संभाजी राजांनाही मारलं आणि त्याने तर चक्क त्या संस्कृत भाषेलाच हात घातला होता. संस्कृत भाषाच अर्पण करून बुद्ध भूषणे नावाचा ग्रंथ लिहिलं. तेव्हा तर साहजिकच ते षड्यंत्र करून अशा महामानवाला मारतील. पण ते मारताना ही गोष्ट विचार लक्षात ठेवतील, ती गोष्ट नंतर आपल्या अंगावर येणार नाही, पण ते एक दुसरा व्यक्ती दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मारतील. तसं औरंगजेबाने छत्रपती संभाजींना मारलं तेव्हा त्याचे मुख्य मंत्री कोण होते? ते भट ब्राह्मणच होते ना. तेव्हा त्यांना विरोध करता नाही आला का? जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण पुण्यातल्या ब्राह्मणांनी निषेध केला, तसं त्यांच्या शिक्षणाविषयी करता नाही आला का, हाही प्रश्न उत्पन्न होतो. पण भावांनो, जेव्हा हे पुस्तक आम्ही वाचतो ना, तेव्हा आम्हाला पुराण, धार्मिक ग्रंथ हे खूप कामे वाटतात, हे मात्र निश्चित आहे. आम्हाला तसा या विचाराने, त्या अभ्यासाने आम्हाला ते खूप कामी ग्रंथाचे व्हॅल्यू कसे आम्ही वाढवले ते आता आपण समजून घ्या पुस्तकाच्या माध्यमातून. आणि हे पुस्तक समजून घ्या कोण आहे. देवाच्या मूर्तीसाठी आणि देवळाच्या कीर्तीसाठी प्राणार्पण करणारा एक तरी भट दलाल इतिहासात कोणी दाखवून देईल तर त्याला वर्षभर आमची माला फुकट देण्यात येईल. म्हणजे ब्राह्मणांनी धर्म जागविला. आता या आमच्या धर्माच्या देवळात कसला धर्म वावरत असतो हे पाहिले पाहिजे. बरोबर, आता हे पाहिलं पाहिजे ना. देव म्हणजे भिक्षुकशाहीचा जन्मसिद्ध वतनी जहागिऱ्या.
बघा, देवळ म्हणजे भिक्षुकशाहीच्या जन्मसिद्ध जहागिऱ्या, देवाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही, असा एक सनातनी नियमच ठरून गेला. बघा, देवाशिवाय भट नाही आणि भटाशिवाय देऊळ नाही असा सनातनी नियमच ठरून गेला. जर नियम ठरून गेला तर आमची पात्रता कशी योग्य होईल हे आम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. यामुळे पुराणातल्या भटांनी देवाची संख्या भ्रमसाठ वाढवण्यासाठी देवाची देवसंख्या वाढवीत जवळपास 33 कोटीवर नेऊन भिडवली. त्यात पुन्हा देवामध्ये श्रेष्ठ कनिष्ठपणाच्या जाती उत्पन्न केल्या. विष्णू पुराणात विष्णू श्रेष्ठ बाकी देव लुच्चे, गणेश पुराणात गणोबा श्रेष्ठ बाकी देव कुचकामी, देवी पुराणात देवी श्रेष्ठ बाकी पुलंगी देव सारे बदमाश, अशी देवतातच लठ्ठालठ्ठी लावून दिली आणि प्रत्येक देवाच्या संप्रदायाचे निरनिराळे भक्त संघ हिंदू समाजात चितावून दिले. त्यामुळे प्रत्येक देवाचे देव या अहमहनिकेचे सारे हिंदुस्थानभर देवाचा मुसळधार वर्षाव सुरू झाला. निरनिराळे देव आणि भक्त यांच्या संप्रदायात जरी आडवा उभा विस्तव जाईना तरी सर्व देवळात भट मात्र अभेद भावाने देव मानवातला तलाळ म्हणून हजरच. बाप भट जरी रामाचा पुजारी असला तरी लेक भट रावणाच्या पूजेला तयारच. बघा, बाप जरी रामाचा पुजारी असला पण रावणाची पूजा करणारा तर लेखच असेल हे मात्र निश्चित आहे. शिवाय एकाच गावात एकाच देवाची अनेक देव निर्माण करण्याचाही एक शिष्ट संप्रदाय पडला. शंकराची पिंडी जरी एकाच रंगाढंगाची असली तरी सोमवार पेठेत देव म्हणून सोमेश्वर, भसाड्या तळ्यावर देव म्हणून भसाडेश्वर, बाळूबा दगडबंधाने बांधलेले म्हणून बागेश्वर, दगडूजी शेठ या व्यक्तीने बांधलेले देव म्हणजे दगडूशेठ गणपती, फाशीच्या वडाजवळ पिंडी सापडल्या म्हणून फाशेश्वर, असे शेकडो ईश्वर भटांनी निर्माण करून देवळा पायी आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न चबचबीत सफाईने सोडून घेतला. बघा, इतकं छानपणे ते आम्हाला धार्मिकतेमध्ये कुतुशाने त्यांनी त्याच्या पोटापाण्यात किती कोणता काळ आला. बघा, आता सध्याची कंडिशन अशी आहे, आधुनिकतेमध्ये संविधानाचं राज्य आहे, नोकऱ्या आहेत, पण त्यामध्ये 70% नोकऱ्या ह्या ब्राह्मणाकडे आहेत. आय एस अधिकारी, वकील, डॉक्टर आणि जज, न्यायाधीश हे सगळे ब्राह्मणाकडे. मुख्य बहुजनांच्या हातामध्ये किती टक्के आहेत हे तुम्ही विचार करा. जर 100% मंदिर त्याच्या ताब्यात आणि 70% नोकऱ्या सरकारी नोकऱ्या त्याच्या ताब्यात, मग पूजाच करायची आहे तर मग नोकरीमध्ये कशाला हात घालायचा हाही प्रश्न उत्पन्न होतो. काकतालीय न्यायाने पुजारी बनविलेल्या भटांची घराने त्या देवळाच्या वंश परंपरागत वतनदार बनले. पुराणाच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसट हिंदूंनी देवाला गावे, जमिनी, दागदागिने आंधन द्यावी ती आयतीच पुजारी भटाच्या पदरी पडत. नाव देवाचे आणि गाव भटाचे. एक भट्टी संतानातल्या देवस्थानाला सालाना 20-25 हजार रुपयाचे वर्षासन आहे. बघा, तेव्हा 20-25 हजार भेटत, आता तर करोडो मध्ये आहेत, हे तर तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यातले जेमतेम 7 ते 8 हजार देवस्थान देवाच्या नावाने कसे तरी कुठेतरी खर्ची पडतात. बाकीची रक्कम संस्थानाधिपतीच्या ढेकरात गडप. देवस्थानाचे दागदागिने वार्षिक उत्सवाला मात्र देवळात दिसतात. तेवढा दिवस पार पडला की मग साऱ्या वर्षभर ते घटराण्याच्या अंगावर पॉलिश होत असतात. कित्येक देवळाचा तर असा लौकिक आहे की देवाला भक्ताने वाहिलेल्या मोगऱ्याचा हार अर्ध्या तासाच्या आत
जमनाजीच्या बुचड्याट गजऱ्याच्या रूपाने अवतरतो त्या प्रकारे आम्हाला म्हणजे बघा मी आणि हा व्यक्ती कोणी बौद्ध नाही. हा व्यक्ती ज्या व्यक्तीला तुम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणतात त्यांचे वडील आहेत. नाव घ्यायची गरज नाही तरी सांगतो प्रबोधनकार ठाकरे हे मात्र तुम्ही नक्की ठेवा. मग आमची पुजारी स्थान भेटण्यासाठी पात्रता आहे का नाही आहे, कारण तुमची पात्रता तयार होती का नाही होती. की त्यांनी त्याच्या हातात सर्व घेऊन ठेवलं. मग आम्ही पुन्हा पात्रतेवर अडकून बसलो. पात्रता नाही तर मग हिंदू म्हणू शकता का. देवाची इच्छा, देवाची शृंगाराची, देवाचा प्रसाद, देवाची आरती हे सर्व जमत नसेल तर आम्ही कोण आहोत हा प्रश्न उत्पन्न. या प्रश्नाचा उच्चार करा की आपण कोण आहोत. जर हे जमत का नाही जमत, मग मुख्य पुजारी होत नसेल तर आम्ही त्या हिंदू तत्वाशी जुळलेला आहोत का, त्या देवाशी आम्ही खरं प्रामाणिक आहोत का, हाही प्रश्न उत्पन्न होतो. आणि या गोष्टीवर खरं तुम्ही विचार करा भावांनो. आणि मला सर्वांशी प्रेमानेच वागायचं असतं. मला कोणाचा द्वेष नाही, काही नाही. पण काय करणार, ज्या पुस्तकाने मानवाला माणूस बनवलं त्या पुस्तकातल्या विचाराला मला सांगणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून दुःख वाटत असले तरी सत्य आहे. सर्वांना जय भीम. आणि विचार करा की तुम्ही आणि तुमची पात्रता काय. पात्रता योग्य आहे, फक्त पात्रता दाखवण्यास संधी नाही मिळाली, यामुळे आजपर्यंत तुम्ही मुख्य पुजारी बनला नाही. खरंच योग्य आणि तुम्ही खऱ्या मार्गावर जासाल हे सर्वांना विनंती आहे. सर्वांना जय भीम.